ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीसंत गजानन महाराज विठ्ठला 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 ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरिं चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां तरुणतुलसीमाला कंधरं कंचनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन 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 दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया सतगुरुपादाने कथता विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया सतगुरुपादाने कथता विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करो प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल विठ्ठल हे बघा कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर माणसाने टाळी वाजवली पाहिजे टाळी वाजवली पाहिजे भगवंताने तुम्हाला हा दुर्लभ असा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे देवाने एक अवयव जरी कमी दिला असता तर माणसाची काय फजिती झाली असती ऐका एका गावात एक मेंढ्या सांभाळणारा मेंढपाळ राहत होता तो त्याच्या सर्व मेंढ्या रानात घेऊन चारण्याकरता गेला आणि एका थंडगार झाडाखाली आराम करण्यासाठी बसला आणि त्याला झोप लागली आता थोड्यानंतर 2-3 तासानंतर उठला आणि मेंढ्या शोधायला लागला पण मेंढ्या काही त्याला दिसत नव्हत्या थोड्या अंतरावर चालत गेल्यावर त्याला एक शेतकरी दिसला त्याने विचार केला म्हटलं या शेतकऱ्याने नक्कीच आपल्या मेंढ्या बघितल्या असतील तो त्या शेतकऱ्याजवळ गेला म्हणतो शेतकरी दादा माझ्या मेंढ्या या रस्त्याने गेल्या का असं हात वर करून विचारलं आता शेतकरी होता बहिरा शेतकऱ्याला वाटलं की हा मेंढपाळ विचारतो या शेतात लावलं काय तो म्हटला या शेतात सगळे कांदेच लावले त्याने सुद्धा असं हात वरती करून
सांगितलं. आता तो मेंढपाळ सुद्धा बहिरा आणि शेतकरी सुद्धा बहिरा. त्या मेंढपाळाला वाटलं की शेतकरी सांगतो आपल्या मेंढ्या या रस्त्याने गेल्या, म्हणून तो त्या शेतकऱ्याच्या हाताच्या संकेताने पुढे गेला आणि योगायोगाने त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या सापडल्या. मेंढपाळाला इतका आनंद झाला, म्हटलं किती त्या आपल्या शेतकऱ्याचे आपल्यावरती उपकार झाले. त्याने आपल्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या, त्याचे आपल्यावरती खूप उपकार झालेत आणि त्याच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपण त्याला जास्त काही देऊ शकत नाही. म्हटलं पण एक काम करू, आपल्या मेंढ्यात एक मोडकं मेंढरू आहे, ते त्याला बक्षीस म्हणून देऊन टाकू. नाहीतरी म्हणे त्याला काखेत घेऊन इकडे तिकडे फिरावं लागतं. एक काम करू म्हटलं, हे जे मोडकं मेंढरू आहे हे त्याला बक्षीस म्हणून देऊ, म्हणजे सांभाळायचं पण ताण राहणार नाही, त्याच्या उपकारातून सुद्धा उतराई होईल. आता तो मेंढपाळ ते मोडकं मेंढरू घेऊन शेतकऱ्याकडे गेला. शेतकऱ्याला म्हणतो, शेतकरी दादा, तू माझ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या, त्याबद्दल मी तुला हे माझं मोडकं मेंढरू बक्षीस देण्याकरता आलो. आता मेंढपाळ सुद्धा बहिरा आणि शेतकरी सुद्धा बहिरा. बहिऱ्या शेतकऱ्याला वाटलं की हा मेंढपाळ म्हणतो तू माझ्या मेंढराचा पाय मोडला. तो म्हटला मी तुझ्या मेंढ्याच बघितल्या नाही, तुझ्या मेंढराचा पाय कशाला मोडू. आता 2-3 तास झाले दोघांचं काही मिटेना. त्यांनी विचार केला, म्हटले आपलं काही असं भांडण मिटत नाही, एक काम करू म्हटले, भांडण मिटवायला गावच्या पाटलाकडे जाऊ. आता ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले होते तो गावचा पाटील सुद्धा बहिरा. गंमत अशी झालेली होती की नेमकंच गावच्या पाटलाचं आणि बायकोचं भांडण झालेलं होतं आणि पाटलाने बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. तेवढ्या दोघं बहिरे घरात गेले. एक जण म्हटलं, पाटील, या शेतकऱ्याने माझ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या, म्हणून मी याला माझं हे मोडकं मेंढरू बक्षीस देण्याकरता आलोय. दुसरा म्हटला, हे पा पाटील, मी याच्या मेंढ्याच पाहिल्या नाही, याच्या मेंढराचा पाय कशाला मोडू. पाटील म्हटले, हे पा, मी तुमच्या दोघांचंही ऐकणार नाही आणि मी काय माझ्या बायकोला घरात घेणार नाही. कशामुळे घडलं, फक्त ऐकून आल्यामुळे. म्हणून दिले इंद्रिय हात पाय कान, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वाचना, जेणे तू जोडती नारायणा, नाच जीव पण भावना. दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वाचना, जेणे तू जोडती नारायणा, नाच जीव पण भावना. टाळी वाजवा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. म्हणून परमात्माने आपल्याला सुंदर असा अनमोल किमतीचा नरदेह दिलेला आहे. कीर्तनामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला भजन आपल्या कानावरती पडेल त्यावेळेला हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हे बघा, आई वडील गेल्याच्या नंतर शास्त्राने आपल्याला 5 गोष्टी सांगितल्यात. अग्निसंस्कार, पिंडदान, गोड जेवण, मासिक श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध. या 5 गोष्टी शास्त्राने आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि या 5 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या आई सकट मागच्या 42 पिढ्यांच्या पितरांना आनंद होतो आणि तृप्ती करणाऱ्या पोरांना पितर आशीर्वाद देतात. पितर स्वर्गी ते जेविती, होय पितरा उल्हास, यमपुरी नाही त्यास, किंवा नामा म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. विठ्ठल विठ्ठल. ऐका, जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या यच्चावत जीवाला हिताचा उपदेश करतात. पण काही सुज्ञ साधकांनी तुकोबरायांना प्रश्न विचारला. म्हटले, का हो तुकोबराय, तुम्ही फक्त जीवालाच का उपदेश करता,
पशुपक्ष्यांना का उपदेश करत नाहीत? त्याचं कारण असं आहे, काही गोष्टी माणसाच्या आणि पशुच्या सारख्या जरी असल्या तरी भजन करण्याचं ज्ञान त्यांना नाही. नाथ महाराज ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे हो यात देही गणे देवाचे भजन देही गणे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे हो आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. ह्याच देही घडे देवाचे भजन अनेक ज्ञान नाही कोठे. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज म्हणतात, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. पशुपक्ष्यांच्या ज्ञानाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर माऊली म्हणतात, पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीती. सोप्या भाषेत सांगायचे जर ठरलं तर भगवंताने जीवाला कर्तृत्वही दिलं आणि भोक्तृत्वही दिलं. आपण कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळंही भोगतो. पशुपक्ष्यांचा आपण जर विचार केला तर त्यांच्याकडे फक्त भोक्तृत्व आहे. भोक्तृत्व म्हणजे केलेल्या कर्माची फळं भोगणे. नवीन कर्म ते करू शकत नाहीत, कारण कर्म करण्यासाठी ज्ञान पाहिजे. ते ज्ञान भगवंताने पशुपक्ष्यांना दिलं नाही. तसा संतांचा आपण जर विचार केला तर संतांकडे फक्त कर्तृत्व आहे, त्यांच्याकडे भोक्तृत्व दिसून येणार नाही. कारण संत हे केलेलं कर्म देवाला अर्पण करतात. कसं तर माऊली सांगतात, सकळ कर्मे ते झाले ब्रह्मार्पण जन नोहे अवघा जनार्दन. संत हे केलेलं कर्म ईश्वरार्पण बुद्धीने देवाला अर्पण करतात. म्हणजे कसं, मेरा मुझमें कुछ नहीं जो कछु है सो तोर तेरा तुझको सोपता क्या लागत हे मोर. देवा, अरे माझं काहीच नाही, तन भी तेरा मन भी तेरा, तन भी तेरा मन भी तेरा, तेरा सब कुछ प्राण सब कुछ तेरा और तू ही मेरा, ये दादू का ज्ञान. संत म्हणतात, देवा अरे जे काही आहे ते तुझंच आहे. मैं नहीं मेरा नहीं, मैं नहीं मेरा नहीं, ये तन किसी का है दिया, जो भी अपने पास है वो धन किसी का है दिया. देने वाले ने दिया लेकिन वो भी दिया किसी शान से, मेरा यह लेने वाला कहता है अभिमान से. संत स्वतःचं काहीच समजत नाहीत, कर्ता भाव त्यांच्यामध्ये राहत नाही. परिणाम फक्त कर्तृत्व त्यांच्या वाट्याला आलं, भोक्तृत्व नाही. तिसऱ्या नंबरचा आहे देव. देव कर्मही करत नाही आणि केलेल्या कर्माची फळंही भोगत नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुमर्हसी. अरे अर्जुना, मला फक्त लोकांना दाखवण्यासाठी कर्म करावं लागतं. ते कर्म करण्याचं ज्ञान भगवंताने जीवाला दिलं आणि संत महात्मे जीवालाच हिताचा उपदेश करतात. पण जो क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याला उपदेश करून उपयोग नाही. नाथ महाराज म्हणतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. विठ्ठल विठ्ठल. संत या ठिकाणी आली, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. संतांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गाने आपण जर गेलो तर आपल्याला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे मज झाडीले निरोपा मार्ग हा सोपा. सुखरूप जर आपल्याला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेलो पाहिजेत. शास्त्राने आपल्याला दोन मार्ग सांगितलेत, एक आहे पिप्पलिका मार्ग आणि दुसरा आहे विहंगम मार्ग. पिप्पलिका म्हणजे मुंगी आणि विहंगम म्हणजे पक्षी. झाडावर दोघांनाही जायचंय. पक्षी हा एका झेपेत झाडावर जाऊ शकतो, पण मुंगीला जर जायचं ठरलं तर मुंगी कशी जाईल? माऊली म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, या फांदीवरून त्या फांदीवर हळूहळू जाईल. तसं माणसाने सुद्धा सतत चालत राहिलं पाहिजे. चलते चलो
सतत मंजिल मिल जाएगी। चलते चलो सतत मंजिल मिल जाएगी। पौधे को सींचते रहो तो कलियाँ खिल जाएगी। तपस्या की अग्नि में स्वयं को तपाओ तो कर्मों की जड़ें हिल जाएगी। लक्ष्य न ओचल होने पाए कदम मिलाकर चल, लक्ष्य न ओचल होने पाए कदम मिलाकर चल, सफलता तेरी चरण चुमेगी आज नहीं तो कल। म्हणून माणसाने चालत राहिलं पाहिजे। हे पहा, या जगामध्ये काही गोष्टी माणसाला सहज मिळतात। कोणत्या गोष्टी? तुलसीदासजी महाराज वर्णन करतात, सुतदारा अरु लक्ष्मी पापी योके घर होय, संत मिलन और हरी कथा तुलसी दुर्लभ दोय। सुत म्हणजे मुलगा, दारा म्हणजे पत्नी, लक्ष्मी म्हणजे पैसा। या सर्व गोष्टी माणसाला प्रारब्धाने प्राप्त होतात, पण काही गोष्टी शास्त्रामध्ये दुर्लभ सांगितल्या आहेत। दुर्लभम त्रयमैव तत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय। मनुष्य जन्म मिलना फार दुर्लभ है, इसलिए कहते हैं ना, संतों का क्षण और अन्न का कण कभी बर्बाद नहीं करना चाहिए। हे बघा, दुनिया जिसे चुनती है वो संसद में जाकर बैठता है, लेकिन जगदीश जिसे चुनता है वो सत्संग में आकर बैठता है। म्हणून संतांच्या संगतीत माणसाने बसलं पाहिजे। विठ्ठल विठ्ठल। विवेक चूडामणीमध्ये असा श्लोक आलेला आहे, संता महंतोनी वसंती संतो, वसंती लोक हितम चरंता। वसंत वनात आणि संत जनात। वसंत वनाला फुलवतो आणि संत जनाला फुलवतात। वसंत वनाची अवदशा मिटवतो आणि संत जनाची दुर्दशा मिटवतात। काय करतात संत? संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ दाखवतो पंथ, पंथ दाखवतो भगवंत, आणि भेटला भगवंत की दुःखाचा अंत। कारण संत घडवतात, संत मढवतात, संत बडवतात, घडवतात चारित्र्याने, मढवतात सद्गुणाने, बडवतात शब्दाने। जे तीनही कालात राहतात ते संत, जे खंत मिटवतात ते संत। तर तुम्ही म्हणाल या संतांनी आपल्याला काय दिलं? तर भरपूर दिलं। एक वाक्य सांगते, थोडं लक्ष देऊन ऐका। हे पहा, सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, विष कुणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही, एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही। विठ्ठल विठ्ठल। तुम्ही म्हणाल आता संतांनी काय दिलं ते सांगा बरं। तर ऐका, चहुवेदाचे हे केले विवरण, चारी वेदांताचं सार हे संतांनी तुमच्या आमच्या हातामध्ये आणून दिलेलं आहे। संतांची वाणी अमृताची खाणी, आणि ज्याचा नाही भंग त्याला म्हणतात अभंग। तसेच विचार जर आपण केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ग्रंथ आहेत। ग्रंथी भेद करतात, त्यांना ग्रंथ म्हणतात। मी तुम्हाला काही ग्रंथ सांगते। एक आहे ज्ञानेश्वरी, दुसरी आहे गाथा, तिसरा आहे महाभारत, चौथा आहे रामायण, पाचवा आहे भागवत। ज्याला भक्तिवान व्हायचे त्याने श्रीमद भागवत वाचावं, श्रीमद भागवत ऐकावं। ज्याला शुद्ध राजकारण करायचे त्याने महाभारत वाचावं। ज्याला वैराग्यवान व्हायचे त्याने गाथा वाचावी, ज्याला आत्मज्ञानी व्हायचे त्याने ज्ञानेश्वरी वाचावी, आणि ज्याला चारित्र्यवान व्हायचे त्याने रामायण वाचावं। आता मला सांगा, सगळीच लोक परमार्थ करतात का? तर अजिबात नाही। आता काही लोक संसार करतात आणि काही लोक परमार्थ करतात। तर परमार्थ करणाऱ्यांकरता एक गोष्ट आहे आणि संसार करणाऱ्यांकरता एक गोष्ट आहे। हे बघा, परमार्थामध्ये कुसंगती आणि संसारामध्ये विसंगती नसायला पाहिजे। विसंगती कशी? तर बायको माळकरी आणि नवरा हाडकरी, याला म्हणावं विसंगती। आता तुकोबराय म्हणतात परमार्थामध्ये कुसंगती, तुकोबराय म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा। म्हणून खऱ्या अर्थाने आपण सत्संगती गेली पाहिजे, कारण वाईटाची संगत केल्यानंतर माणसाची काय हानी होते एक दृष्टांत सांगते। विठ्ठल विठ्ठल। काय झालं, एका गावामध्ये एक वेडा राहत होता, त्याचं नाव होतं नारायण। त्या गावात 4-5 चोर चोरी करायला आले। त्यांनी पाहिलं सगळं गाव झोपलेलं नाही, एकटं वेडं जागी आहे। चोरांनी विचार केला, म्हटलं या वेड्याला सुद्धा आपल्यासोबत चोरी करण्यासाठी घ्या। त्यांनी त्या वेड्याला चोरी करण्यासाठी घेतलं आणि ते एका श्रीमंत माणसाच्या घरात चोरी करण्याकरता गेले। आता ते वेड्या नारायणाला भूक लागली होती। तो म्हटला त्यांना चोरी भली ना आपल्याला जेवण भलं। किचनमध्ये गेला, एका कुकरमध्ये खिचडी होती। आता खिचडी कुकरमध्ये शिजवतात। मला सांगा माता माऊल्यांनो, खिचडी ही कुकरमध्येच का शिजवली जाते? इकडं स्वयंपाक करत नाही वाटते कोणी,
कारण एकदा लावलं पुकार की बाई बिनफिकर. तर वेळा नारायणाने एका ताटामध्ये खिचडी घेतली, तेल घ्यायला गेला, तेलाची कॅटली एका खेळ्यावर होती, सगळे भांडे रॅक वगैरे एकाच खेळ्यावर होतं. जसा तेल घ्यायला गेला तसे सगळे भांडे खाली पडले. घरात गेलेले चोर बाहेर पळत आले, त्यांनी पाहिलं सगळे भांडे खाली पडलेले. त्यांनी काय केलं, वेड्या नारायणाला घराचा जो सज्जा असतो त्याच्यावर लपवलं आणि ते सुद्धा एका कोपऱ्यात लपून बसले. आता योगायोग असा झालेला होता की त्या घरातल्या दोघं नवरा बायकोचे भांडणं झाले होते. भांडणात दोघंही नवरा बायको उपाशी झोपले होते. आता चोरांचा आवाज ऐकून, भांड्यांचा आवाज ऐकून दोघं नवरा बायको उठले. पाहिलं, किचनमध्ये आले, पाहिलं तर सगळे भांडे खाली पडलेले आहेत, तेल सांडलेलं आहे, खिचडी सांडलेलं आहे. नवऱ्यानं विचार केला, म्हटलं आपली बायको जेवली की काय? म्हटलं का गं, तुम्हाला झोपू दिलं आणि इकडे एकटी खिचडी खात होती? ती म्हटली मी खिचडी खाल्लीच नाही, तुम्हीच खाल्ली असेल. नवरा आधीच रागीट स्वभावाचा होता. जवळच बांबूची काठी होती, अशी बाई हाणली तिने नवऱ्याचे पाय धरले. म्हणे अहो मी लेकरांची शपथ घेऊन सांगते, मी खिचडी खाल्ली नाही. वरच्या नारायणाला डोळे आहेत. त्या वरती बसलेल्या वेड्या नारायणाने गप्प बसावं ना. तो म्हटलं बाई तुम्ही म्हणता मला डोळे आहेत, मग ते कोपऱ्यात लपलेले माझे सोबती ते का आंधळे आहे? मला सांगा, अशा वेड्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपलं हित होईल का? तर अजिबात नाही. विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा, दारू पिणं चांगलं आहे का वाईट आहे? तर वाईट आहे. तर दारू पिल्यानंतर माणसं वेड्यासारखं का वागतात? ऐका, काय झालं, एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, दुसरा वाघ आणि तिसरा डुक्कर असे 3 जण मित्र राहत होते. एक दिवस त्या जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला, झाड खाली पडलं. झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडून मरण पावला. तर हे त्या वाघाने पाहिलं, डुकराने पाहिलं. वाघ म्हटलं आपला जवळचा मित्र गेला, आपलं आश्रयाचं झाडही गेलं, आता आपल्या या जंगलामध्ये जगून काही फायदा नाही. पोपटाच्या शोकाने वाघ सुद्धा मेला. पोपट मेला, वाघ मेला. तर डुकराने विचार केला, म्हटलं आपले दोन्ही जवळचे दोन्ही मित्र गेले ना आपलं आश्रयाचं झाडही गेलं, आता आपल्या या जंगलामध्ये काही जगून फायदा नाही. त्या दोघांच्या शोकाने डुकर सुद्धा मेलं. आता हे 3 जण ज्या ठिकाणी मेले त्या ठिकाणी एक झाड तयार झालं. त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. आता मला सांगा, मोहाच्या झाडापासून काय तयार होते? वा, चांगली माहिती. ती दारू पिली माणसाने. आता दारू पिल्याच्या नंतर माणूस पोपटासारखा मिठू मिठू बोलायला लागतो. थोडी चढली की गलीत वाघासारख्या डरकळ्या फोडायला लागतो. त्याच्यापेक्षा जर जास्त चढली तर गटारात डुकरासारखा लोळतो. विठ्ठल विठ्ठल. व्यसनापासून दूर राहा, व्यसन करणाऱ्यांपासून सुद्धा दूर राहा. माणसाने खऱ्या अर्थाने सत्संगतीच केली पाहिजे. सत्संगेन परमप्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मादपि प्रयत्नेन सत्संगम सततम करू. किंवा संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी, परमार्थाची संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 संतन के संग लाग रे
संगतीचा फायदा काय, तर ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. आपल्याला जर तरुण जायचं असेल तर आपण संत संगतीत गेलो पाहिजेत. कारण संत कसे आहेत, तर आत्मज्ञाने चोखडी, संत ते माझी रुपडी. संत हे ज्ञान स्वरूप आहेत. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तिथे विवेका असणे की जे. संत हे कृपा करतात. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज. बोध देतात बहुकल्प दुर्लभ बोध. कल्पचे कल्प निघून जातात पण बोध मिळत नाही. बोध मज दिला सांगा ते मार्ग दाविला नीट. भ्रांती ही समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. संत हे हिताचा उपदेश करतात. संत या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी आपली दृष्टी या सृष्टीवर टाकली. पाहिलं तर प्रत्येकजण दुःखी आहे. कबीरदासजी महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. प्रत्येकजण दुःखी आहे पण अपेक्षा सुखाची करतो. माऊली म्हणतात, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे न जीवे. न वांछिता दुःख पावे यने न संभवे स्वतंत्रता. तुलसीदासजी महाराज म्हणतात, दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे ब्रह्मा सुखी, और ब्रह्मा कहे सुख विष्णु को भारी. परंतु तुलसीदासजी महाराज म्हणतात, हरि भक्ती बिना सब जीव दुखाई. एखाद्या गरीब माणसाला विचारा, काहू तुम्ही सुखी आहात का? तो म्हणतो, मी कशाचा सुखी आहे. पण त्याच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर बंगल्यात राहणारा सुखी आहे. एक संत बड़ी अच्छी बात कहते हैं, व्यक्ति धन 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 तब तक करता रहता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. पण एक लक्षात घ्या, दुनिया में खूब कमाया, दुनिया में खूब कमाया, क्या हीरे क्या मोती, पर क्या करे भाई कफन में जेब नहीं होती. म्हणून आपण कितीही पैसा कमवा, कितीही संपत्ती कमवा, या ठिकाणावरून जाताना आपल्याला सोबत काही नेता येत नहीं. इस दुनिया में तुम्हारे पास जो कुछ भी है, इस दुनिया में तुम्हारे पास जो कुछ भी है वो तो केवल अमानत है. अमानत म्हणजे धरोहर. जो भी है, बेटा है वो तुम्हारा नहीं है, वो तो बहू की अमानत है, उसे अपना क्यों समझते हो. बेटी है वो दामाद की अमानत है. यह शरीर शमशान की और जिंदगी मौत की अमानत है. तुम देखना, तुम देखना, तुम्हारे आंखों के सामने बेटा बहू का हो जाएगा, बेटी को दामाद ले जाएगा, ये शरीर शमशान की राख में मिल जाएगा. क्या करोगी? कुछ नहीं कर पाओगी. इसलिए जो कुछ भी करना चाहते हो तो अभी इसी वक्त करो, क्योंकि कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगी बहुरी करोगे कब. म्हणून खऱ्या अर्थाने माणसाने परमार्थ सुरुवात करायला पाहिजे. कारण या सुखाच्या प्राप्तीकरिता माणसाचं सगळं आयुष्य निघून चाललं. विठ्ठल विठ्ठल. सर्व सुखाच्या आशा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एका मुक्ती यज्ञ नाही केला. त्याचा दिशा पावाला, माया तिला दिवमा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, एका मुक्ती यज्ञ नाही केला. त्याचा दिशा पावाला, माया तिला सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. सुख म्हणजे काय, तर पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख घरमे माया, तिसरा सुख सुशीला नारी, और चौथा सुख पुत्र हो आज्ञाकारी. हे बघा, मुलगा जर चांगला निघाला तर ठीक आहे, नाहीतर तो भगवान शंकराचा भक्त निघाला म्हणजे कसा. सोमवार आला की शंकराच्या मंदिरात जायचं, गांजा घ्यायचा, स्वतः ओढायचा आणि देवाला म्हणायचं, बम बोले टेकडीवाले कैलास की राजा, चिलम भरा हे ताजा, दम लगाने आजा. अशी मुलं जन्माला आली तर काही उपयोग नाही. मुलगा कसा पाहिजे, तर पुत्र देई ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. किंवा तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजावत देश को कपटी कायर और क्रूर. बघा, मुलगा जर चांगला निघाला तर ठीक आहे, खऱ्या अर्थाने सात्विक लेकरं जन्माला यायला पाहिजेत. परंतु या काळामध्ये लेकरांवर अजिबात संस्कार राहिलेले नाहीत. काय झालं, एका गावामध्ये एका शाळेत
एक तपासणी करण्याकरता साहेब आले. ते सगळ्या वर्गात फिरले, शाळेचं सगळं रेकॉर्ड तपासलं आणि एका वर्गात गेले. गुरुजी वर्गात बसलेले होते. गुरुजींना विचारलं, गुरुजी मुलांना प्रश्न विचारू का? म्हटले विचारा. साहेब म्हटले, पोरांनो, धुळे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? आता जेवढी हुशार मुलं होती त्या सगळ्यांनी माना खाली घातल्या. वर्गात कोणीच बोलायला तयार नाही. साहेब चिडले. म्हटले, ढ श्रेणीतला वर्ग आहे तुमचा. साहेबानं बॅग उचलली बाहेर जाणार, तेवढ्यात एका आडबोट गिऱ्हाईकानं हात वरती गेला. गुरुजीने त्याच्यावर डोळे ताणले. साहेब म्हटले, का हो, 40 विद्यार्थ्यांपैकी एकाच विद्यार्थ्याने हात वरती केला, तुम्ही त्याच्यावर डोळे ताणता? गुरुजी मनातल्या मनात म्हणतात, साहेब याने माझ्यासारखी 4 मास्तर काढून दिले तरी हा 4थी सोडेना. साहेबांनी त्या मुलाला उभं केलं. मुलगा म्हटलं, साहेब परत एकदा प्रश्न विचारा. ऐक म्हटले, बाळा, धुळे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? मुलगा म्हटला, साहेब तुमचं वय 44. साहेब म्हटलं, आता योगायोगाने साहेबाचं वयसुद्धा 44 होतं. साहेब म्हटले, बाळा तू भूमितीशास्त्रातील कोणती कसोटी वापरली? मुलगा म्हटला, साहेब मी काही कसोटी बिसोटी वापरली नाही, मी फक्त अनुमान प्रमाण लावला. साहेब मी असा अंदाज काढला, माझा एक भाऊ मुंबईला राहतो, त्याचं वय आहे 22 वर्ष, तो आहे हाफमॅड. मग ज्या अर्थी 22 वर्षाचा हाफमॅड असू शकतो, मग फुलमॅड 44 वर्षाचा का असू शकत नाही? म्हणजे लेकरं काय बोलतील काही सांगता येत नाही, अजिबात नाही. काय झालं, एका गुरुजीने एका विद्यार्थ्याला आवाज दिला. म्हटले, बाळू इकडे ये, हे 10 रुपये घे म्हणे, गायछापची पुडी आणि चुन्याची पुडी आणि निकृपा चॉकलेट तू खा. आता तो विषय होता कोरोना काळातला. कोरोनामध्ये गायछाप कितीला मिळायची? कोणीच खात नाही, निर्व्यसनी गावी. मला वाटतं 9ला मिळायची. आता आमच्या शेजारी दुकान होतं म्हणून मला माहिती, बाकी काही नाही. ते पोरगं दुकानात गेलं, गायछाप घेतली, चुन्याची पुडी घेतली आणि चॉकलेट घ्यायला पैसे काही उरलेच नाही. गेलं गुरुजींकडे, गुरुजीच्या हातात गायछाप दिली, चुना दिला, निघून गेला. परत 2-3 दिवसांनी गुरुजींनी त्याच मुलाला आवाज दिला. म्हटले, बाळू इकडे ये, 10 रुपये घे, गायछाप आणि चुन्याची पुडी आणि 1 रुपयाचं चॉकलेट तू खा. तर पोरगं दुकानात गेलं, गायछाप घेतली, चुना घेतलंच नाही, 1 रुपयाचे चॉकलेट घेतलं आणि गुरुजीच्या हातात दिलं. गुरुजी म्हटले, चुना? तो म्हटलं, चुना पहिल्यांदा तुम्ही मला लावला, आता मी तुम्हाला लावला. म्हणजे लेकरांवर संस्कार असणं फार महत्त्वाचं आहे. परत असंच एका गावामध्ये एक गुरुजी आले. सगळ्यांना म्हणायचे, मला गुरु करून घ्या, मला गुरु करून घ्या. एका मुलाने गुरु केला. गुरुजी म्हटले, तुझा कान माझ्याकडे कर, तुला कान मंत्र देतो. गुरुजी म्हटले, स्वर्ग मृत्यू पाताळ दे दिया आपको. आता मुलगा घरी जाण्याकरता निघाला. गुरुजी म्हटले, माझी गुरुदक्षिणा. मुलगा म्हटला, तुमचा कान माझ्याकडे करा. तो म्हटला, जाओ मुंबई कलकत्ता दिल्ली दे दिया आपको. गुरुजीला राग आला. ते म्हटले, मुंबई कलकत्ता दिल्ली तुझ्या बापाचं आहे का? म्हणे, गुरुजी मग स्वर्ग मृत्यू पातळी तुमच्या बापाचं आहे का? जे लेकरं असे असतात, लेकरं सात्विकच जन्माला यायला पाहिजे, जसे हे आहेत. विठ्ठल विठ्ठल. सात्विक ही पुण्य निष्पत्ती पापोत्पत्तीश्च राजसी तामसी न भयो किंतु वृथायु शबनम भवेत. तुकोबरांना माहीत होतं की या सगळ्या गोष्टी नाशिवन आहेत. तुकोबराय म्हणतात, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीण त्याची फळ. या सगळ्या गोष्टी प्रारब्धानुसार घडत असतात असं म्हणतात. पहिले रचा प्रारब्ध फिर रचा शरीर क्यू चिंता करता हे भजले श्री रघुवीर. म्हणून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला हिताचा उपदेश करतात. अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाच उपदेश, 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 आता तरी पुढे आता तरी पुढे हाती
सकळाच्या पाया माझे दंडवत 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 आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपूल आले चित्त शुद्ध करा. तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, जीवन जगत असताना तू तुझ्या आयुष्याचा नाश करून घेऊ नको. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमात्म्याचं नामचिंतन आपण करत राहिलं पाहिजे. आता ज्या पूर्वीच्या काळात माता माऊल्या होत्या त्या देवाचं नाव घ्यायच्या, शेतात गेलं तरी देवाचं नाव घ्यायच्या, भजन करायच्या. पण आता नवऱ्याचं नाव जरी घ्यायचं म्हटलं तर आताच्या मुली लाजतात. ज्या पूर्वीच्या माता माऊल्या आहेत त्या नवऱ्याचं नाव घ्यायच्या तर त्या नावामध्ये देवाचं नाव यायचं. ऐका, एका आजीने मला उखाणं म्हणून दाखवलं. आजी म्हटली, ताई आधी केली वार्षी पैठण केलं गेल्या वर्षी, पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोडप्याची हवा पाहू, कैकाडी महाराजांचा मठ पाहू, कैकाडी महाराजांच्या मठाला घालते मी वेढा, पुढा आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलगी, पुढं आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढं आला गोपाळपुरा, गोपाळपुरात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जाण्याची वेळ, आळंदीत थोर साधू संत, थोर साधू संतांची करते मी सेवा, पती म्हणे माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पाहू थडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासर येण्याकडे सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी चतुर्थी सोडली, घाई परळीला आले ग बाई, परळीचा देवा शिवरात्रीला हवा, पती म्हणे काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरीपाशी एक मुक्काम राहू, शिर्डीचा साईबाबा पाहू, शिर्डीच्या साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवीची आण, मुंबईत भरली मंत्र्यांची सभा आणि विनयकरी दादाच्या पाठीमागे परमेश्वर उभा. असं पूर्वीच्या माता माऊल्या नाव घ्यायचं. पण आता देवाचं नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते. हा देह आपल्याला भजनाकरता दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा, बाधिकेचा विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण आपण करत राहिलं पाहिजे. पण नामस्मरण जाऊ द्या, आपण साधी घरची देवपूजा करत नाही हो. काय झालं, एकदा एक वारकरी बाबा आषाढी वारी करण्याकरता पंढरपूरला निघाले आणि त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, बाळू मी 4-5 दिवसात पंढरपूरची वारी करून घरी येतो, तू फक्त एकच काम करायचं, सकाळी 4ला उठायचं आणि देवपूजा करायची. मुलगा म्हटलं, बा मला काही जमणार नाही, मी काही 4ला उठणार नाही, देवपूजा करणार नाही. बाप म्हटलं, हे बघ बाळू, अरे मी 4-5 दिवसात पंढरपूरची वारी करून घरी येतो, मी जर एवढे वर्ष केलेली पूजा तू जर 4-5 दिवस खंड पाडला तर सगळी पूजा वाया जाईल. तर मुलांनी थोडा वेळ विचार केला, म्हटलं तुम्ही पंढरपूरला बिनधास्तपणे निघून जा, करीन म्हटलं मी पूजा. त्याचा बाप आता पंढरपूरला निघून गेला. पण आईला माहीत होतं बाळू काय 4ला उठत नाही, देवपूजा करत नाही. सकाळचे 4 वाजले, बरोबर 4 वाजता आईने बाळूला आवाज दिला, बाळू उठ, 4 वाजले, देवपूजा करून घे. बाळू म्हटलं, आई झोपू दे, सकाळची साखर झोपे, करीन म्हटलं 8-9 वाजता पूजा. असं म्हणल्याबरोबर आईने त्याचं ताडकन कानाखाली मारली. जशी कानाखाली मारली तसं राग बाळू उठला आणि सासरेवाडीला निघून गेला. सासूबाई दारातच उभी होती. बरं झालं जावई बापू तुम्ही आले, तुम्हाला देवानंच पाठवलं. काल म्हणे तुमचे वडील इथं आले आणि जबरदस्ती करून तुमच्या सासरेबावाला घेऊन गेले, तुम्हाला देवानंच इथं पाठवले. म्हणे मला कालपासून चिंता पडली होती की आमच्या घरची देवपूजा कोण करेल, आज आषाढी एकादशी आहे म्हणे. तो म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडं अडकलो. आता शेजारची बाई आली, का गं म्हणे एक बोलू का, म्हणे काय, म्हणे तुझ्या घरातून कधी मंत्र उच्चाराचा आवाज ऐकवत नव्हता, कोण आलं म्हणे तुमच्या घरी. काही नाही म्हणे, कालच माझा नवरा पंढरपूरला गेला आणि जावई आले. काय करतात म्हणे जावई, काहीच नाही म्हणे, फक्त देवपूजा करतात. म्हणे एक बोलू का, म्हणे काय, म्हणे माझाही नवरा काल पंढरपूरला गेला, मला सुद्धा कालपासून चिंता पडली होती की आमच्या घरची देवपूजा कोण करेल. एक काम कर ना म्हणे, तुमच्या घरची देवपूजा झाली की आमच्या घरची करायला पाठवून द्या. तो म्हटला सासरवाडीला राहून काही जमणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला, एका शेतामध्ये गेला, विहीर दिसली, त्या विहिरीत उडी मारणार. तेवढ्यात एका शेतकऱ्याने आवाज दिला, म्हटलं दादा तुला कामाचा कंटाळा आला का संसाराचा कंटाळा आला.
कामाचा कंटाळा आला असेल तर जर म्हणे आमच्या घरी काहीच करायचं काम नाही, 2 टाईम चहा आहे, 2 टाईम नाश्ता आहे, 2 टाईम जेवण आहे, काहीच करायचं काम नाही म्हणे, फक्त सकाळी 4ला उठायचं आणि देवपूजा करायची. म्हणजे महाराज इतका देवपूजेचा कंटाळा आहे तर भजनाचा किती असेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमात्म्याचं नामचिंतन आपण करत राहिलं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा मैत्रेय ऋषींसमोर बसलेल्या विदुरांनी प्रश्न केला, सुखाय कर्माणी करोती लोके नते सुखम वाने दुःखारण्वा. प्रत्येक जण दुखी आहे, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनवी न रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी शाम के दास. आता सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत, पण काही लोकांचे नुसतं हाडं या ठिकाणी पडलेले आहेत, मन स्थिर नाही. मन मन मरकट भया नेक न कहू ठेराय, सतनाम बांधे बिना जित भावे तित जाय. मन स्थिर नाही आणि या मनानेच माणसाला सर्व गोष्टी मिळू शकतात. मनके हारे हार हे मनके जिते जित, मनही मिलावत रामसो मनही करे भजित. आणि भक्ती ही मनानेच होत असते. न चैंद्रस्य सुखम किंचिन्न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. सुखी जर कोण असतील तर ते एकांतात राहणारे मुनी आहेत. म्हणून दुःख जर आपल्याला सांगायचं असेल, एकतर देवाला सांगा, दुसरं गुरुला सांगा, पण जगाला सांगू नका. लोक फार विचित्र आहेत, रडून विचारतात आणि हसून सांगतात. हिंदी कवी असं म्हणतो, पलको तक आंसू लाया ना करो, पलको तक आंसू लाया ना करो, अपने मन की बात किसी को बताया ना करो, क्योंकि लोग मुट्ठी में नमक लेकर घूमते हैं, किसी को अपना जख्म दिखाया ना करो. पहली बात तो रोना अच्छी बात नहीं और किसी को रुलाना भी अच्छी बात नहीं. इसलिए कहते हैं ना, जब भी अपना जन्मदिन मनाओ तो माता पिता को रुलाकर नहीं, भुलाकर नहीं, बल्कि बुलाकर मनाओ, क्योंकि माँ बचपन को संवारती है. जवानी में नियत अगर बिगड़ जाए तो महात्मा उपदेश देकर सुधार देता है, और बुढ़ापे में मौत बिगड़े तो परमात्मा संभाल लेता है. म्हणून अशा या परमात्म्याला आपण शरण गेलो पाहिजे. कारण नोहे ऐसे सुख विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. सुख म्हणजे काय तर आत्यंतिक सुखाची प्राप्ती, तो परमात्मा सुखसिंधू आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण प्रत्येकजण देवाकडे एकच प्रार्थना करत असतो की देवा आमच्या दुःखाचा नाश व्हावा व आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी. परंतु जन्माला आलो म्हणजे दुःख भोगावंच लागतं. आपण ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेला सुख मिळतं का तर अजिबात नाही. माऊली म्हणतात, विष्टा लेप चोहीकडे नाकी तोंडी कुर्मकिडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. आईच्या गर्भामध्ये सुद्धा दुःखच आहे. दुःख बरं आहे म्हणतात, काय सांगू गर्भीची यातना, माझं भोगिता नारायणा, मास मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. आईच्या उदरामध्ये सुद्धा पीडा सहन करावी लागते. माऊली म्हणतात, मातीच या उदर कोहरी पचोनी विष्टेच्या दाथरी, उकडूनी 9 मासवरी जन्मजन्मी मरती. ज्याप्रमाणे उकळत्या भाजीमध्ये मीठ टाकलं की कसं उकळतं, त्याचप्रमाणे आपला जीव आईच्या गर्भात उकळतो. म्हणून माता मदालसा आपल्या लेकराला सांगण्याचा प्रयत्न करते, उपदेश करते. म्हणते, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जा रे गोविंदा. मदालसा म्हणते, बाळा अरे तू शुद्ध आहेस, मुक्त आहेस, निरंजन आहेस, व्यापक आहेस, सच्चिदानंद आहेस. तू शरीर नाहीस तर तू आत्मा आहेस. अजो नित्य शाश्वत वयम पुराणो न हन्यते हन्य मारे शरीरे. ज्याचा कधीच नाश होत नाही, जो नित्य आहे, अविनाशी आहे. म्हणून वेदांत दर्शनामध्ये महर्षी वेदव्यास म्हणतात, आत्मा न जजाती न मरिष्यती. आत्म्याचा जन्म देखील होत नाही आणि मृत्यू देखील होत नाही. म्हणून शस्त्र इसे काट नहीं सकते, आग इसे जला नहीं सकती, जल इसे गला नहीं सकता. आत्मा हा कधीच मरत नाही, मरत ते शरीर. माऊली म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मग नूतन वेढी जे, तैसे देहांतरा ते स्वीकारे जे चैतन्यनाथे. आत्म्याचं खरं स्वरूप काय आहे हे माता मदालसा आपल्या लेकराला सांगण्याचा प्रयत्न करते, उपदेश करते. संत सुद्धा उपदेश करतात. करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणेचे करू नका. विठ्ठल विठ्ठल. देहाचा आपण जर विचार केला तर हा देह आपला आहे का तर अजिबात नाही. देह हे भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस
न कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? हा देह जाणार आहे, देह जाणार जाणार, देह जाईल, 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 जाईल त्यास काळबा खाईल, म्हणून तुकोबराय म्हणतात की मी तुमच्या सगळ्यांच्या पायावर दंडवत घालतो. अभंगाचं दुसरं चरण. सकळाच्या पाया माझे दंडवत, 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 ओ सकळाच्या पाया माझे दंडवत, 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 सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुल आले चित्त
चित्त शुद्ध करा. तुकोबरे म्हणतात तुमच्या सगळ्यांच्या पायावर दंडवत घालतो, तुम्ही आपलं चित्त शुद्ध करा. कारण या चित्तात 3 दोष सांगितलेत, मल, विक्षेप आणि आवरण. हे दोष जर आपल्याला नाहीसे करायचे असतील तर एक म्हणजे सद्गुरु कृपा आणि दुसरं नामस्मरण. याने काय होईल तर याने चित्त शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही म्हणाल चित्त शुद्ध झाल्यानंतर काय होईल, तर महाराज म्हणतात येऊन गोपाळ राहे तेथे विठ्ठल विठ्ठल. आईचा आपण जर विचार केला तर आई म्हणजे पिलांची, पक्षी, बछड्याची, वाघिणी, वासराची गाय असते. मऊ मायाळू जशी दुधावरची साय असते, कुणाची मम्मा असते तर कुणाची माय असते. आई कशीही असू द्या मायेचा आभाळ असते, कारण जन्माच्या आधीपासून फक्त तिच्याशीच जुळलेली आमची नाळ असते. हे नाळेचं नातं आहे, बाहेरून आलेलं नातं नाही. कारण आभाळातनं या धर्तीवर आजवर कोणी पडलेलं नाही. गुरुशिवाय कधीच कुणाला विद्या प्राप्त झालेली नाही. प्रत्येकाची काळजी घ्यायला देवाकडे खरंच खूप वेळ नाही. म्हणून तर देवाने प्रत्येकाला दिली सुंदर अशी आई. आणि आई या शब्दात खरंच फार सामर्थ्य आहे. आ म्हणजे आत्मा, तर ई म्हणजे ईश्वर. आणि जिचा आत्मा ईश्वररूपी असेल ती किती महान आहे त्याचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये आई वडील नसल्याची खंत व्यक्त करावी. अरे पंढरपूरचा विठुराया सुद्धा स्वतःला म्हणून घेतो विठाई. आणि मीठ या शब्दामध्ये जर आई शब्द घातला तर त्याची सुद्धा होते मिठाई. इतका गोड शब्द आई आहे. आई नावाचा हेवा विश्वमाऊली ज्ञानोबरायांना वाटतो. तेही स्वतःला माऊली म्हणून घेतात. माऊली म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीसारखा विराट ग्रंथ लिहिला, मी माझ्या जीवनामध्ये रेड्यामुखी वेद बोलविला, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, पण या सर्व गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत हे जिवंत नाहीत ना, याचंच मला फार दुःख वाटतं. कारण असं म्हणतात नेहमी असतात संयमांचे घाट, नेहमी असतात संयमांचे घाट, वाहत नाहीत अश्रूंचे पाट. प्रेमाचा असतो सदैव खळखळाट, आईवडिलांच्या आधाराशिवाय फुलवणार कोण आयुष्याची वाट. कधी कधी असते मुखावर रागाची झालर, पण मनी वाहतो पुत्राविषयी प्रेमाचा सागर. वनवन होते पोरीच्या लग्नासाठी, उंबरटे झिजवतात ते चांगल्या स्थळासाठी. नतमस्तक होतात पोराच्या नोकरीसाठी, कधीही जगत नाही ते स्वतःसाठी. प्रतीक असतं ध्येयाचं त्यागाचं, चरण स्पर्श करा त्या जन्मदात्या मायबापांचं. इथं बसलेल्या सगळ्या माता माऊलींनो एक गोष्ट सांगू का, बाईचं माहेर माहेर तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये आपली आई आहे, जोपर्यंत आधार देणारा बाप आहे. एकदा का आई गेली की बाईचं माहेर पण संपलं हो. आई कशीही असू द्या आई आई असते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लेकरांना घेऊन लेक माहेरी आली ना, काय आनंद होतो त्या माऊलीला. अहो 3 किलोचे पापड बनवलेले असले तर त्यातले अर्धा किलोचे पापड लेकीच्या पिशवीमध्ये टाकते. सासरी कितीही चांगल्या क्वालिटीचे पापड असले तर त्या पापडाला ती चव येत नाही जी आईने दिलेल्या अर्धा किलोच्या पापडाला आहे. आई गेली ना, आई गेल्याच्या नंतर ज्या वेळेला लेक माहेराला येते दारात उभी राहते. 5 मिनिटं होतात, 10 मिनिटं होतात, कुणाचंच लक्ष नाही आहे. भाऊ कुठेतरी बाहेर गेलेला असतो, भाऊजाई कामात असते आणि माहेराला आलेली लेक दारात उभी असते. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. आज माझी आई असती ना 10 मिनिट उभं राहावं लागलं नसतं, माझी दृष्ट काढली असती. पण आई गेली ना, माया गेली. व्यापता नाही येणारं अस्तित्व आणि मापता नाही येणारं प्रेम जिच्यामध्ये भरलेलं आहे ना, तिला आई असं म्हणतात. कधीतरी विचारा त्या आईला, कधी स्वतःसाठी जगलीस का तू? कभी तो उस माँ से पूछो कि बच्चे को जन्म देने के बाद कभी आपने अपने लिए भगवान से मांगा है कुछ? कभी किसी चर्च में जाकर अपने लिए मोमबत्ती जलाई है, या किसी पेड़ को अपने लिए धागा बांधा है, या किसी नदी में अपने नाम का सिक्का फेंका है? पूछो उस माँ से, तूने भी एक ही जिंदगी पाई है. स्वतःसाठी जगणं आई विसरून जाते, लेकरांसाठी जिचं आयुष्य आहे. उठताना बसताना मनामध्ये एकच विचार असतो की माझ्या लेकराचं कसं होईल. म्हणून मायबापांनो, आपली आई कशीही असू द्या आई आई असते. आई गेल्याच्या नंतर ज्या वेळेला मावशी काकू आत्या येतात, आम्हाला सांगतात बाळा रडू नको रे, काळजी करू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. पण आईसारखं असणं वेगळं, आई असणं वेगळं. आपली आई अडाणी असू द्या, अशिक्षित असू द्या, लेकरांवर प्रेम मात्र कधी कमी होत नाही. एक उदाहरण सांगेन. एक लहान मुलगा होता, त्याच्या लहानपणीच त्याचे वडील वारले आणि वडील वारल्याच्या नंतर त्या आईने मुलाला लहानाचं मोठं करायला सुरुवात केली. पण दुर्दैव असं होतं की त्या आईला एक डोळा नव्हता, ती आई दिसायला कुरूप होती. मुलगा लहानाचा मोठा झाला, शाळेमध्ये जाऊ लागला, मित्रांना भेटू लागला, विचार करू लागला माझ्या सर्व मित्रांच्या आई किती सुंदर आहेत, किती छान आहेत, पण माझी आई
एका डोळ्याने आंधळी आहे, दिसायला कुरूप आहे, आणि जर माझी कुरूप आणि आंधळी आई शाळेमध्ये आली तर 4 मित्रात माझा अपमान होईल. म्हणून त्या मुलाने कधीच त्या आईला शाळेत बोलावलं नाही, कधी तिची ओळख करून दिलेली नाही. एक दिवसाचा प्रसंग आहे. त्या शाळेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कार्यक्रमानिमित्त बोलावलं होतं. या मुलाने मात्र घरी निरोप दिला नाही. का दिला नाही? कारण जर माझी कुरूप आणि आंधळी आई शाळेमध्ये आली तर माझ्या मित्रांमध्ये माझा अपमान होईल. पण त्या मुलाला हे कळत नव्हतं की आई जरी कुरूप असली तरी तिचं वात्सल्य कुरूप नाही. आईला एक डोळा जरी नसला तरी तिची माया मात्र कमी होत नाही, हे त्या लहान मुलाला कळत नव्हतं. सगळ्या विद्यार्थ्यांच्या आया शाळेमध्ये गेल्या. त्या आईच्या कानावर गोष्ट ऐकू पडली की आपल्या मुलाच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, आपण गेलो पाहिजे. आपला मुलगा आपल्याला सांगायचं विसरला असेल, पण तिला काय माहिती की आपला मुलगा आपल्या मुलाने आपल्याला जाणून बुजून सांगितलं नाही. तयारी केली, गेली ती आई शाळेत. जसं शाळेत आंधळ्या आईला पाहिलं तळपायाच्या मस्तकात गेले, डोळे लाल बुंद झाले. मुलगा रागारागात घरी निघून आला. तशी आई त्याच्या पाठीमागे लगेच आली. विचारलं, बाळा अरे काय झालं? आई अशीच असते, चुकी लेकराची असली तरी माफी ती मागते, एवढं उदार अंतकरण ते आईचं असतं. विचारलं, बाळा अरे काय झालं? म्हटलं, अगं आई, तू शाळेत आल्यामुळे माझ्या मित्रात माझा अपमान झाला. तू आंधळी आहेस, एका डोळ्याने आंधळी आहेस, दिसायला कुरूप आहेस, तुला आई म्हणून घेण्याची मला लाज वाटते. आई ढसाढसा रडू लागली. पण मुलगा लहान आहे, त्याला कळत नाही. या जगामध्ये तुम्ही कितीही अपराध केले ना, तुम्हाला कुठल्या न्यायालय माफ करेल का नाही मला माहीत नाही, पण एक मायालय असं आहे जिथं तुमचे सगळे गुन्हे माफ होतात. ते म्हणजे आईचं मायालय आहे. आईला वाईट वाटलं, पण आईने दुर्लक्ष केलं. परंतु मुलाने ठरवलं, जोपर्यंत शिक्षणाला पैशाची गरज आहे, पैशांकरता आईची गरज आहे, तोपर्यंत हिच्या जवळ राहायचं. आणि एकदा का मोठा झालो की आईला कायमचं सोडून जायचं. अहो, बाप गेल्यानंतर त्या माऊलीचं जीवन कसं असतं ना, नाही सांगू शकत. लोकांच्या शेतामध्ये कामाला जायची, धुणं भांडी करायची, पै जमा करून लेकराचे पैसे भरले. मुलगा चांगल्या कंपनीत कामाला लागला, इंजिनियर झाला, शहरामध्ये संसार थाटला. परंतु आईच्या कष्टाला मात्र विसरला. पुन्हा कधी गावात आला नाही. भरपूर दिवस झाले आई वाट पाहते, माझं लेकरू मला भेटायला कधी येईल. पावसाळ्यामध्ये घरामध्ये झोपायला जागासुद्धा राहत नाही. सगळीकडून घर गळते, पण सांगणार कुणाला? एकुलता एक मुलगा, त्याच्या शिक्षणाकरता रात्रंदिवस कष्ट केले, पण मुलगा मात्र मला सोडून गेला. फोनसुद्धा गेला नाही. एक दिवस ज्या शाळेत तो शिकला त्या शाळेतून त्याला कार्यक्रमानिमित्त आमंत्रण आलं. गावामध्ये आला. शाळेतला कार्यक्रम संपल्यानंतर विचार करू लागला, गावात आलोच ना, मग ती कशी आहे ते तर बघू. ती म्हणजे आई. घरी गेला तर घराला कुलूप होतं. शेजारच्या बाईकडे गेला. म्हटलं, मावशी, ते एक बाई राहत होती, ती कुठे गेली माहिती आहे का? त्या बाईने सांगितलं, बाबा ती बाई कुठे गेली मला माहीत नाही, पण जाता जाता एक चिठ्ठी देऊन गेली आणि सांगितलं की माझ्या आठवणीत माझी विचारपूस करत कोणी आलं ना त्याला तू चिठ्ठी दे. ज्या वेळेला तो मुलगा चिठ्ठी वाचतो ती आई लिहिते, बाळा अरे तू माझा नेहमी राग केलास, मला नको नको ते बोललास, मी एका डोळ्याने आंधळी आहे म्हणून मला सोडून गेलास, असू दे. तू लहान असताना नेहमी विचारायचं ना, आई तुला एक डोळा का नाही? ऐक रे बाळा, तू 2 वर्षांचा होता, तुझे वडील मी आणि तू बाहेर फिरण्याकरता निघालो होतो. नवीन मोटरसायकल होती, तू पुढे बसला होता, पण माझं नशीब फुटकं. जशी हायवेला गाडी लागली, समोरून भर वेगाने ट्रक आला, त्या ट्रकचा आणि आपल्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातात तुझे वडील गेले, सौभाग्य गेलं रे बाळा माझं. दवाखान्यात ॲडमिट असताना चेहरा आरशात बघितला तर एक डोळा नव्हता. धावत धावत माझं लेकरू कुठे म्हणून विचारायला गेलं तर डॉक्टरांनी सांगितलं तुमचं बाळ वाचलंय, पण त्याचे जे 2 डोळे आहेत ना, त्या 2 डोळ्यांपैकी एक डोळा त्यांनी या अपघातात गमावलाय. मी डॉक्टरांना विनंती केली, साहेब काहीही करा पण माझ्या लेकराला 2ही डोळ्यांनी बघता येईल असं करा. डॉक्टरांनी एकच पर्याय शिल्लक सांगितला, म्हटले त्याला जर कोणी डोळा दिला तर तो व्यवस्थित होईल. आईने क्षणाचा विचार न करता डॉक्टरांना म्हटली, साहेब माझे 2ही डोळे चेक करा, जो डोळा चांगला असेल ना तो काढा, माझ्या लेकराला 2ही डोळ्यांनी बघता येईल असं करा. ती सगळी घडलेली घटना मुलगा चिठ्ठीमध्ये वाचत होता. वाचता वाचता डोळ्यामध्ये अश्रू आले. विचार करू लागला, मला असणाऱ्या 2 डोळ्यांपैकी एक डोळा हा मला आईनं दिलेला आहे. ज्यावेळेस त्याला कळाले ना त्याच वेळेस त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. आई आई म्हणून हाक मारू लागला, पण त्याची ती हाक ऐकण्याकरता त्याची आई हे जग सोडून कुठेतरी लांब निघून गेलेली होती. पण जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा ऐसी
भावीन करी टाळी वाजवा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. माऊली म्हणतात सकळ तीर्थात शिये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. तुको बराय म्हणतात तुका म्हणे माय बापे अवघे देवाची स्वरूपे. मायबाप हे साक्षात देवाचे स्वरूप आहेत म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. विठ्ठल विठ्ठल जन्माला येण्याचे 3 कारण शास्त्राने आपल्याला सांगितलेत. पहिलं कारण आहे कर्म, दुसरं कारण आहे पाप आणि तिसरं कारण आहे वासना. ह्या 3 गोष्टी जर शिल्लक असतील तर तुमचा आमचा जन्म आहे. माऊली म्हणतात अगा कर्मी जे उरावे तयती सुख दुःखी फळावे तया ते भोगा यावे देहा ऐका. पूर्वजन्मीचं कर्म जर शिल्लक असेल एकतर ते भोगून संपवावं लागतं, दुसरं हरी कृपे त्याचा नाश झाला. शास्त्रकार सांगतात ना भोगते श्रुती कर्म जन्म कोटी शतेरपी अवश्यमपि भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. कर्म जर चांगला असेल तर करा. कारण महाभारताच्या शांती पर्वामध्ये महर्षी वेदव्यास दृष्टांत देतात. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम एवं पूर्वकृतम कर्म कर्तार मनुगच्छति. जैसे हजारों गायों के बीच में वो बछड़ा अपनी माँ को ढूंढ लेता है उसी प्रकार किया हुआ कर्म कर्ता को ढूंढ लेता है. म्हणून कर्म चांगलं करा. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. घर न किसी का बसा सको तो झोपड़ियाँ ना जला देना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. म्हणून कर्म चांगलं करा. मला एवढंच सांगायचं आहे की आपलं प्रारब्ध कर्म शिल्लक आहे म्हणून आपण जन्माला आलो. विठ्ठल विठ्ठल दुसरं कारण आहे पाप. जन्मा येणे घडे संचिताचे मूळ, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. तिसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे बघा हरिरूप. हे बघा खरं प्रेम केलं की आसक्ती वाढते आणि ती आसक्ती अंत समयाला दुर्गतीचं कारण ठरते. आसक्ती हे आसक्ती जाणे सकती हे. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट, ममत्व. या संसारात आपण अडकलेलो आहोत. आता मनोरंजनाची साधनं भरपूर झालेली आहेत. गाव में नौटंकी, नौटंकी म्हणजे तमाशा. शहर में सिनेमा होय, घर घर में टीव्ही लगे पर कथा कहाँ से होय. म्हणून या कलियुगात आपल्याला जर परमार्थ दशा साध्य करायची असेल तर लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. लोक आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार न करता जो आपली पारमार्थिक साधना करत राहतो त्याला साधू म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून लोकांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. म्हणून जीवन जगत असताना आनंदित जगा. कारण माणसाचं आयुष्य हे घरासमोरच्या रांगोळीप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे रांगोळीला ठिपके मर्यादित असतात त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. हे बघा रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर त्या रांगोळीमध्ये रंग कशा पद्धतीने भरायचे हे त्या रांगोळी काढणाऱ्या बाईच्या हातामध्ये आहे. आणि रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर त्या रांगोळीमध्ये जर आपण सगळा काळा रंग भरला तर रांगोळीला शोभा राहील का?
अजिबात नाही. अगदी त्याचप्रमाणे माणसाचा देह म्हणजे ही रांगोळी आहे. जगाच्या मालकाने 100 वर्षाचे ठिपके मर्यादित दिलेत. ही आयुष्यरूपी रांगोळी पूर्ण करता करता या रांगोळीमध्ये माणुसकीचा रंग कशा पद्धतीने भरायचा हे माणसाच्या हातामध्ये आहे. म्हणून आयुष्य वाया घालवू नका. महाराज म्हणतात, तुम्हाला जर तुमचं हित करून घ्यायचं असेल तर तुम्ही देवाचं चिंतन करा. अभंगाचं 3रं चरण. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हो हित ते करावे देवाचे चिंतन, करुणी मन एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणी मन एकविध, सकळाचा पाया माझे दंडवत, सकळाचा पाया माझे दंडवत, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणी मन एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणी मन एकविध, सकळाचा पाया माझे दंडवत, सकळाचा पाया माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन, करोन या मन एकविध, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुल आले चित्त शुद्ध करा. महाराज म्हणतात, आपल्याला जर आपलं हित करून घ्यायचं असेल तर आपण देवाचं चिंतन केलं पाहिजेत आणि आपलं मन एकाग्र करून त्या परमात्म्याला आठवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. आयुष्य वाया घालवू नका. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोगक्षय, काय भजना असे उरले ते पाहेगा. किंवा बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत शिशु अवस्था आहे, 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंत कुमार अवस्था आहे, 5 वर्षापासून 10 वर्षापर्यंत बंड अवस्था आहे, 10 वर्षापासून 15 वर्षापर्यंत किशोर अवस्था आहे, 15 वर्षापासून 30 वर्षापर्यंत युवक अवस्था आहे, 30 वर्षापासून 50 वर्षापर्यंत प्रौढ अवस्था आहे आणि 50 वर्षापासून ते मरेपर्यंत वृद्ध अवस्था आहे. आणि या देहाला 6 विकार आहेत. अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, अपेक्षिते आणि शेवटी विनश्यते. अस्ति म्हणजे गर्भात येणे, जायते म्हणजे जन्म होणे, वर्धते म्हणजे वाढ होणे, अपेक्षिते म्हणजे तरुण होणे, विपरिणमते म्हणजे वृद्ध होणे आणि शेवटी विनश्यते म्हणजे नाश पावणे. महाराजांचं एक प्रमाण आहे, आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, मातेची या खुळे दगड आला पोटासी. भरपूर आयुष्य असलेली माणसं त्यांना सुद्धा मरावंच लागलं. एक अशी कोटी आहे, अरे मना शोक करीसी किती, ही तव वायाची धनसंपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, शेवटी अंती जाईल जणी. 1 अर्बोद 60 कोटी लेखा, 30 लक्ष 10 सहस्र देखा, 709 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. 14 चौकड्या लंकानाथा, 99 सहस्त्र राया दशरथा, तेही गेले मृत्यू पंथा, मागे कुणी नुरलेची. 14 चौकड्या मार्कंड्यात पडे, लोम हर्षाचा एक रोम जडे, बघता लभ्याची निमिष मुडे, गेले एवढे अरे म्हणा. म्हणून या जगामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरायचे. ज्याचं बारसं झालं त्याचं 13 होणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कितने सिंहासन चढ चले, कितने बंधे जंजीर. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल
हे बघा, कानाजवळचा केस पांढरा झाला की समजून चालायचं मृत्यूची आणि आपली भेट होणार आहे. माऊली म्हणतात, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळ आली. तसा आपण जर विचार केला तर पुराणामध्ये प्रत्येक माणसाला त्याच्या मरणाच्या अगोदर काही संकेत मिळतात. पुराणामध्ये राजा जन्मेजय आणि वैशंपायन यांचा संवाद आलेला आहे. राजा जन्मेजय म्हणतो, महाराज आकाश आहे आणि तू जर पूर्व दिशेला जाण्याकरता निघाला तर नैसर्गिकरित्या तुझी सावली कोणत्या दिशेला पडेल? पश्चिम दिशेला पडेल. आणि जर तीच सावली दक्षिण दिशेला पडली तर समजून चालायचं 6 महिन्यानंतर मृत्यू होणार आहे. अरे तू जर आंघोळ करायला बसला आणि बादल्या पाणी डोक्यावरून घेतलं तरी सुद्धा तुझे दोन्ही खांदे छातीचा मधला भाग ज्या दिवशी कोरडा राहिला त्या दिवशी समजून चालायचं 3 महिन्यानंतर मृत्यू होणार आहे. पुढं सांगतात, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तू जर गंगेच्या पात्राजवळून जाण्याकरता निघाला, त्या पात्रामध्ये तू जर डोकावून पाहिलं तर संपूर्ण शरीर तुझं दिसेल, पण ज्या दिवशी तुझं डोकं दिसणार नाही त्या दिवशी समजून चालायचं 1 महिन्यानंतर मृत्यू होणार आहे. माऊली म्हणतात, भोवयाच्या गाठी न दिसती जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. ह्या ज्या डोळ्यावरच्या भोवया आहेत ह्या दिसतात का? पहा बरं, आपल्याच पहा, दिसतात का? नाही दिसत. तर नासागरीचे अग्र न दिसता नैनी, म्हणा तेची दिनी रामकृष्ण, ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण जाणावेगी. म्हणून महाराज म्हणतात, आपण आपल्या आयुष्याचा नाश करून घेऊ नका. सगळ्यांनी नामस्मरण केलं पाहिजे. सगळ्यांनी एकदा हात वरती करा, हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाव. विठोबा रखुमाई, आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुम्ही असा काही व्यापार करा की तो व्यापार केल्यानंतर तुम्हाला लाभ झाला पाहिजे. काय केलं पाहिजे तर पैसे काहून करा काही पुढे नाही नाश जा, किंवा नाही कश्चित क्षणमपी न जाती तिष्ठस्य कर्मकृत कार्यते ह्यवश्यस कर्म सर्व प्रकृते जैर्गुणे. असं काही कर्म करा की ते कर्म केल्यानंतर नरदेहाची सार्थकता होईल. हेच आपल्याला तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.